मित्रांनो, बालसंगोपन योजनेबद्दल बोलू आपण। बालसंगोपन योजना ही जून 2026 पर्यंत आपले जे पैसे आहे ते जमा होणार। ही योजना महाराष्ट्रातील अनाथ, निराधार, बेघर आणि एकल पालक म्हणजे सिंगल पॅरेंट किंवा आपत्तीग्रस्त बालकांसाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ह्या नावाने राबविली जाते। या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांच्या व मुलींच्या संगोपनासाठी म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा प्रति बालकास ₹2250 प्रतिमाह थेट त्यांच्या बँकेत दिले जाते, जेणेकरून त्यांचे शिक्षण व संगोपन आणि कौटुंबिक वातावरण छान आणि सुरक्षित व्हावे। ह्या योजनेतील मुख्य म्हणजे की त्या बालकांस 18 वर्षापर्यंत त्यांच्या शिक्षणापर्यंत त्यांना सवलती मिळणं पाहिजे, त्यांना त्यांची पूर्ती होणं पाहिजे, त्यांची आपूर्ती होणं पाहिजे, त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागला पाहिजे, म्हणून थेट ₹2250 त्यांच्या बँकेत दिलं जातं। आणि हे जे बँक अकाउंट असते हे बँक अकाउंट त्यांच्या एक पालकाच्या बरोबर अटॅच असतो। लागणारे आवश्यक कागदपत्र आहे पालकांचा अर्ज, संमतीपत्र, बालकाचा जन्मदाखला, बालकाच्या आणि पालकाच्या दोघांचे आधार कार्ड, ज्या शाळेत बालक शिकत आहे त्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, आणि पालकाचा मृत्यू झाल्यास ते पालकाचा मृत्यू दाखला आपल्याला तिथे लागणार। आपण अर्ज करू शकता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, हे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात असतो, किंवा आपण आपल्या सरकारी स्थळावर जाऊन पण ॲप्लिकेशन करू शकता। उद्देश पण आपल्याला दिलेले आहे, बाल संस्थाबाह्य संगोपन शिक्षण अनुदान ₹2250 प्रतिमाह, पात्रता अनाथ, बेघर पालकाचा मृत्यू किंवा एकल पालक किंवा अपंग पालक। इथं वयोगट आहे 0 ते 18 वर्षापर्यंत। आणि एक अजून गोष्ट आहे इथं मित्रांनो, कोणत्याही 2 मुलांना ही सुविधा देण्यात येते, मुलं असो किंवा मुली असो, परंतु पालकाचे कोणत्याही 2 मुलांना ही सुविधा देण्यात येते वयाच्या 18 वर्षापर्यंत। ₹2250 प्रतिमाह त्यांच्या अकाउंटला येतात। धन्यवाद मित्रांनो। आणि बालसंगोपनचे योजनेचे पैसे हे जून 2026 पर्यंत जमा होणार अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे। धन्यवाद आपला।